विष्णूपेक्षा रुद्राचं महत्व अधिक आहे. रुद्र श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ, शंकर श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ, कोण श्रेष्ठ आहे दोघांमध्ये? महादेव श्रेष्ठ आहे तर नारायण श्रेष्ठ आहे? हा प्रश्न आपल्याला पडतो, तसा जन्मेजयालाही पडला होता.
त्या जन्मेजयाने असं विचारलं, राम आणि कृष्ण हे विष्णूंचे जर का अंश आहेत, शिवांचं विष्णूंचे अंश आहेत, मग ते शिवांचं पूजन का करतात? आता कृष्ण जर का विष्णूंचे अंश आहेत, मग ते पुत्र प्राप्ती करता शंकरांना का शरणी गेले? आता शंकर हे रुद्र आहेत, पण ते त्यांच्या आरतीमध्ये काय म्हणतात? शतकोटींचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक दासा अंतरी. शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, काय म्हणतात ते शब्द? राम 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 म्हणत असतात. आणि ते राम राम म्हणतात शंकर. म्हणून काय होतं की जेव्हा विषप्राशन त्यांनी केलं, त्यावेळेला ते विष जे आहे ते विष त्यांच्या मुखामध्ये ठेवलं नाही त्यांनी, किंवा खाली ते जाऊ शकलं नाही, गिळू शकले नाही. याचा प्रश्न विचारला सगळ्या देवांनी आणि सगळ्यांनी की बाबा तुम्ही हे असं कसं काय जादू केली की ते जे निळ्या रंगाचं विष आहे ते तुम्ही मुखामध्ये पण तुमच्या राहिलं नाही, खाली पण गेलं नाही पोटामध्ये, आणि त्या कंठामध्ये स्थित झालं. आणि म्हणून पांढऱ्या शुभ्र रंगाचे असणारे शंकर ते नीलकंठ झाले. कंठ फक्त निळा झाला. कल्पना करा, पांढरे शुभ्र शंकर चित्रामध्ये बघू नका बरं का, मंत्रांनी जसं सांगितलंय तसं मी तुम्हाला सांगतो. कारण शंकरांचं वर्णन कसं आहे? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम. कर्पूर गौर आहे शंकर, म्हणजे कापराचा जसा रंग असतो तसे शंकर आहे. फक्त एवढ्या सगळ्या पांढऱ्या शुभ्र शंकरांच्या शरीरावरती निळी गोष्ट काय आहे? कंठ निळा झाला. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. तर त्यांनी सांगितलं की माझ्या मुखामध्ये सतत रामनामाचा मी जप करतो, म्हणून ते विष माझ्या मुखात राहिलं नाही. माझ्या हृदयामध्ये मी कायम रामांचा ध्यान करतो, म्हणून ते कंठाच्या खाली गेलं नाही विष, म्हणून ते विष फक्त माझ्या कंठामध्येच राहिलं. याचं कारण मुंह में राम हृदय में राम, म्हणून ते इथे राहिले. म्हणून राम असा मी तुम्ही उच्चार केला, श्रीराम जयराम जय जय राम. राम उच्चार केल्याबरोबर काय होतं? र हे अग्नी अक्षर आहे. र म्हटलं की अग्नी प्रज्वलित होतो आपल्या शरीरातला, आणि राम असं म्हटल्याबरोबर र ला अ जोडला जातो, त्यावेळेला अग्नी प्रदीप्त होतो. आणि अग्नी जो आपल्या शरीरात निर्माण होतो र अक्षरामुळे, तो आपल्या शरीरातल्या सगळ्या पातकांचं भस्म करून टाकतो. आणि नुसतं भस्म नव्हे, तर ते राम म्हणताना आ होतो की नाही, राम म्हणताना आ होतो. जेव्हा आपण राम म्हणतो आणि मुख उघडतो आपलं, त्यावेळेला हे झालेलं जे काही पापाचं भस्म आहे ना, ते बाहेर पडतं. राम आणि लगेच ते परत रिटर्न येऊ नये, रिव्हर्स इफेक्ट नको. राम बंद, परत येत नाही, गेलं ते परत राम, परत आलं तरी पुढं ढकलायला नाव आहेच परत. अशा पद्धतीने आपला राम नावाच्या उच्चारणाने आपलं पाप नाही होतं. मग असं असताना कोण श्रेष्ठ, कोण मोठं, कोण लहान, असे प्रश्न विचारत आहेत. पण हा जन्मेजय प्रश्न विचारत आहे. आणि म्हणून व्यास महर्षी त्यांना सांगताय, व्यास महर्षींनी सांगितलेलं आहे की अरे सगळेजण सारखेच आहेत. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, नकार महेश
ब्रह्मा विष्णू आणि महेश याला कारणीभूत ओंकार आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार आहे महेश्वर, हे तर तिघजण आहे. मग आता असं असताना अर्धमात्रा याच्यावरती जी आहे, आम्हाला ओम कसा लिहितो असा काढतो ना आपण, ओ उ आणि म झाले, पण त्याच्यावरती कशा अर्धचंद्र आणि त्याच्याने बिंदीत होतो म्हणजे ओम पूर्ण होतो ना. तर या सगळ्या आकार म्हणजे आकार जो आहे तो ब्रह्मा, विष्णू हा उकार आहे आणि मकार हा शंकर आहे. पण या तीनही देवांचं जन्मस्थान असलेल्या या ओंकाराच्या वरती जगदंबा माहेश्वरी विराजमान आहे त्या चंद्राच्या रूपाने. ती माहेश्वरीवर ती शक्ती, या तिघांना ती शक्ती देते ना, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. आणि म्हणून अर्धमात्रा जी आहे वरची, ही अर्धमात्रा ही याचसाठी ही वरती ठेवलेली आहे. आणि म्हणून तुरीय स्वरूपिणी महेश्वरी आणि रुद्रापेक्षा ती श्रेष्ठ आहे. ती सर्वात श्रेष्ठ आहे, तिघांपेक्षा ती श्रेष्ठ आहे. परंतु जर का तू क्रमांकाने बघायला जर काय केलं तर पहिलं अक्षर कुठलं येतं अ, मग कुठलं येतं उ आणि मग कुठलं येतं म. त्याप्रमाणे जर का बघायला गेलं तर ब्रह्म्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ, विष्णूपेक्षा रुद्र श्रेष्ठ आणि ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांच्यापेक्षा चौथी ही माहेश्वरी सर्वात श्रेष्ठ. असा हा ओंकार आहे. ओम हा एक स्वतंत्र मंत्र आहे बरं, सगळ्या मंत्रांच्या आधी लावला जातो. त्यामुळे नुसत्या ओंकाराचा सुद्धा जप होऊ शकतो. आणि म्हणून ओम म्हणजे प्रणव साधना, ओंकार साधना हे अनेक लोक करत असतात. अ उ आणि म या तिघांचे उच्चार नुसता अ अ अ अ अ असं जरी म्हटलं ना तरी सुद्धा इहलोकाचं वैभव प्राप्त होतं. उ उ उ उ असं म्हणत राहिलो आपण, या अक्षराचा जप केला आम्हाला अंतरिक्षाची सिद्धी मिळते. आणि म म म म्हणत राहिलो आपण नुसतं तर आम्हाला द्यू लोकातली सिद्धी मिळते. आणि अ उ आणि मचा पूर्ण ओंकार ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हे तीनही लोक आपल्याला वर्ष होतात. इतकं ओंकाराचं सांगतो. कारण का त्याच्यात ती बिंदी पण येते ना, म्हणजे माहेश्वरी पण त्याच्यामध्ये येते. आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश, सत्व रज तम, उत्पत्ती स्थिती लय, हे सगळं सामर्थ्य त्या ओंकारामध्ये. आणि म्हणून हा जो रुद्र आहे, हा रुद्र आणि शंकर हे तुम्ही वेगळे का मानता? ते एकाच ओंकाराचे आहेत ना, एकाच ओंकाराचे मध्ये आहेत ना. का त्याच्यात विष्णू वेगळा दिसतो, शंकर वेगळे दिसतात? दोघेही एकच आहेत. कारण का ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मध्यातून तो निर्माण झालेला आहे रुद्र. रुद्राची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून आहे बरं. आणि ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली, पुढे येईल ते, पण आता मी आपला सहज विषयाला म्हणून सांगतो. ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीपासून रुद्र निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाच्या वाम शरीरापासून स्त्री निर्माण झाली बरं. स्त्रिया या सगळ्या ब्रह्मदेवाच्या वाम शरीरातून निर्माण झालेल्या आहेत. म्हणून स्त्रीची जी अनेक नावं आहेत त्यापैकी स्त्रीला म्हणतात वामा असं म्हणतात. आपल्या इथे पुण्यामध्ये दुकान आहे वामा साड्यांचं है ना, तथास्तु आता नाव दिलंय, पण पूर्वी वामा आता नाव. वामा म्हणजे स्त्रीचं रूप आहे, कारण स्त्री ही वामा. म्हणून वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, कारण वाम भागापासून ती निर्माण झाली. तर या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या रुद्रापेक्षा, मूळ रुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींनी हा परिपूर्ण ओंकार आहे. आणि याच्यावरची जी माहेश्वरी आहे ती माहेश्वरीच या सगळ्यांना प्रेरणा देत असते. ब्रह्म्याला ती उत्पत्ती करायला सांगते, विष्णूंना ती स्थिती म्हणजे संभार करायला सांगते आणि शंकरांना ती संहार करायला सांगते. या तिघांनाही सामर्थ्य तीच देते. म्हणून तिचीच ती तीन बीज आहेत, ऐं ह्रीं क्लीं. ही त्याच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, सत्व रज तम, ब्रह्मा विष्णू महेश. आता हे सगळं कायम लक्षात ठेवायचं, कारण एकटी देवी नाहीये. आपली जरी कुलदेवी एक असली, एकविरा, रेणुका माता, भवानी, कोणी असेल, ती एकटी नाहीये. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, रूपिणी जगदंबा.
भुवनेश्वरी आपली कुलदेवता. म्हणून नवरात्रामध्ये या तिघींचे पूजन केलं जातं. म्हणून विष्णू स्वतःच्या इच्छेने नाना अवतार धारण करतो असं तुम्ही म्हणाल तर ते चुकीचं आहे. तो स्वतःच्या इच्छेने कोणाला आवडेल वैकुंठात मस्तक विविध शेच्यावरती पोहलेले तुंबरू गायन करतायत, कोणी वारा घालतायत आणि तो लक्ष्मी पाय चेपतायत, मस्त सगळे भक्त जण चपन्न भोग देत आहेत. कोणाला हे सोडून इथं अवतार घ्यायला आवडेल? कोणी येईल का? तुम्ही आम्ही तर नक्कीच येणार नाही. विष्णू तर कशाला येतील? कोणी सांगितलं ते गर्भवासात जा, 9 महिने राहा, जन्माला या, कार्य करा, पुन्हा अनेक वर्षांनी परत या पुन्हा आपल्या वैकुंठात जागेवरती. तर कोण करणार? कोणाला इच्छा नसते. पण इच्छाशक्ती निर्माण करणारी, आपण म्हणतो ना इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञान शक्ती, ही शक्ती जेव्हा तिथे अवतरते माहेश्वरी, तेव्हा या विष्णूंना तिथून उठावं लागतं, पृथ्वी तलावरती यावं लागतं आणि जसं जगदंबेने सांगितलंय तसा जन्म घेऊन तिच्या आज्ञेप्रमाणे कार्य करावं लागतं. आणि मग तिने सांगितलं आता बास पुरे, अवतार समाप्त करा आणि यावरती आता कोणाचं तर गीतेची रूप पाठवून देते, अवतार समाप्त यावरती. वैकुंठात परत येऊन आपल्या जागेवर विष्णू बसतात. जिथे मानव सुद्धा अनेक प्रकारची माणसं सुद्धा तपश्चर्या करतात. ऋषी मुनी तपश्चर्या करत, तुम्ही आम्ही काही साधना करतो कशा करता? जन्म मरण नको आता, नको येण झाला, याच्याकरता आपण करतो की साधना. जन्म मरण नको आता. आणि जर का आम्हाला गर्भवास द्यायचा असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी हीची माझी सर्व. जर का जन्मालाच जायचं असेल तर तुझा माझी ताटातून कामा नाही, तिथे तू भेटला पाहिजे मला. आणि असा जन्म नाही नको भेटत राहा, काय हरकत नाही, जातो जन्म. पण असं असताना मानव साधना कशा करतात तो वैकुंठ प्राप्ती करतात, मोक्षा करतात. त्यामुळे इथे विष्णू पण स्वतंत्र नाही, ब्रह्मा पण स्वतंत्र नाही आणि शिव पण स्वतंत्र नाही. ते तिघही जण परतंत्र आहे. ते जगदंबेचे दास आहेत आणि जगदंबेच्या आज्ञेमध्ये ते राहतात. तर जन्मेजय विचारतात की प्रभूजी आता तुम्ही मला एक सांगा, महामाया योगेश्वरीचा प्रभाव जो काही आहे तो सविस्तर तुम्ही मला सांगितलेला आहे. आता तिचं काही चरित्र सांगा की एखादं मला चांगलं असं दिव्य चरित्र तिचं काहीतरी सांगा मला. किंवा तिने स्वतः ती लोकांना अवतार घ्यायला सांगते आतापर्यंत. जा विष्णू तू रामाचा अवतार घे, कृष्णाचा अवतार घे, देवांना सांगते तुम्ही हे अवतार घ्या ते अवतार घ्या. तिने स्वतः काही येऊन गेले असं काही चरित्र आम्हाला सांगा. ते मला नक्की ऐकायला आवडेल की ती भगवती मानवांच्या आणि देवांच्या रक्षणाकरता आली तो पृथ्वीवर कधी. ती जर का आली असेल तर ते चरित्र मला ऐकवा, असं त्या जन्मजयंतीची विनंती. आणि म्हणून व्यास महर्षी सांगतात, अरे राजा तू बुद्धिमान असल्यामुळे तुला गोष्ट सविस्तर ऐकायला आवडणार आहे जगदंबेची, त्यामुळे मी तुला सविस्तर ती गोष्ट सांगतो. त्या देवीचं वर्णन करून, जर का अशा देवीच्या चरित्राचं कोणी वर्णन करून सांगत नसेल ना तर तो एक मूर्ख. देवीचं चरित्र वर्णन केलंच पाहिजे. आता चला मी तुम्हाला गोष्ट सांगतो असं म्हणून त्या व्यासांनी त्या जन्मेजयाला गोष्ट सांगायला सुरुवात केली. पूर्वी या भूपती पूर्वी एकेकाळी या भूमंडलावरती एक महिषासूर नावाचा एक राजा होता. ते महिषासूर हे नाव कशावरून आलं? तुम्ही कर्नाटकात जर का गेला तर कर्नाटकामध्ये आज म्हैसूर नावाचा गाव आहे. तुम्हाला म्हैसूर. तुम्ही जर का दक्षिण याची जर का यात्रा केलेली असेल कधी त्या भागामध्ये तर त्या म्हैसूरच्या जवळ एक टेकडी आहे आणि त्या टेकडीला म्हणतात चामुंडा हिल असं म्हणतात. आणि हे मोठा पलाट त्याच्यावरती एक मोठा पुतळा उभा केलेला आहे आणि तिथे ते चामुंडेचं स्थान आहे त्या पर्वतावरती म्हैसूरच्या जवळ. हे म्हैसूर हे कुठलं आलं नाव? पुराणातलं नाव आहे. हे महिषासुराने तिथे तपश्चर्या केली म्हणून ते खरं महिषासुर ग्राम होतं. ते महिषासुर त्यातले अक्षर वजा होत होते
एकदम शॉर्ट झालं. म्हैसूर, हा महिषासूर तिथला त्यामध्ये, म्हणून हा दानव होता. आणि या दानवाने महिषासूर नावाचा एक राजा होता आणि दानव आणि देव यांच्यात एकदा भीषण युद्ध झालं. आणि त्याच्यानंतर आपलं मनोरथ पूर्ण व्हावं म्हणून या महिषासुराने विचार केला की आपण सुमेरू नावाच्या पर्वतावरती जावं. तो पर्वत आहे म्हणून म्हैसूरला, त्याच पर्वतावरती चामुंडा आलेली आहे. तर तिथे त्या पर्वतावरती गेला आणि त्यांनी घोर तपश्चर्या केली. आता बघा, इथे राक्षस सुद्धा तपश्चर्या करतात, राम तपश्चर्या करतात, कृष्ण तपश्चर्या करतात. तपश्चर्येशिवाय कोणालाच काही प्राप्ती नाही. तप करायचं म्हणजे काहीतरी समोर डोळ्यासमोर आदर्श ठेवायचा आणि ते प्राप्त होईपर्यंत. एखाद्या मुलाने जर का ठरवलं की बाबा काही नाही, मला 10वीला नुसतं पास व्हायचं नाहीये, मला बोर्डात किंवा मेरिट मध्ये यायचं आहे, असं जर काही एखाद्या मुलाने ठरवलं तर त्याला वर्ष 2 वर्ष तप करावं लागेल अभ्यासाचं. मग समजा जर का आम्ही ठरवलं की काही नाही, हा जन्म आहे तो माझा शेवटचा जन्म, याच्यानंतर नको जन्म, आता नको येर धारा, या परीक्षेत आम्हाला उत्तीर्ण व्हायचंय, तर आपल्याला काही साधन करावं लागेल की नाही या जन्मामध्ये? तप करावं लागेल ना, मग त्यालाच तर तप म्हणतात ना. तर काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साधन करणं ते तप. आणि मग त्यांनी तप केलं आणि ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले महिषासुराला. आणि हंसावर बसून त्याच्याकडे आले आणि ते म्हणाले, अरे धर्मात्म्या वरमान तुला काय पाहिजे ते, आणि मग ते तुला मी देऊन टाकेल, काय पाहिजे तुला सांग. आणि त्याच्यावरती तो असुर म्हणाला, महिषासूर म्हणतो, अहो कमलोत्पन्न देवा, तुम्ही मला आता प्रसन्न झालेला, आता मला एकच काम करा, तुम्हीच सगळी ही सृष्टी निर्माण करता ना, मला एकच वर द्या असा की मला अमरत्व देऊन टाका, मला मृत्यू नको आहे. एकदम ब्रह्मदेवांनी आपल्या तोंडावरती हात ठेवला, वाडीवरती हात ठेवला. हा असं काय मागतोय, मला मृत्यू नको? ब्रह्मदेव त्याला म्हणाले, अरे तू असं काय म्हणतोय, असं कसं मी तुला आशीर्वाद देऊ? कारण जो जो जन्माला आलेला आहे, जातस्यहि ध्रुव मृत्यू, ध्रुव जन्ममृतस्य च, हे शास्त्र आहे. जो जो जन्माला आलेला आहे तो आज न उद्या मरणार आहे, आणि जो मेलेला आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे. हे तर साखळी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणून जीव जो काही आहे, आत्मा जो काही आहे, तो सनातन आहे. पण त्याच्यामुळेच एक जन्म मृत्यूचं चक्र चालत राहणार आहे हे निश्चित. आणि म्हणून तू कशाला मोठे, तुलाच असं नाही, मी तुला उदाहरण देतो की जे तू महापर्वत बघतोय, समुद्र बघतोय, सागर बघतोय, नवे नवे ही सगळी पृथ्वी बघतोय, ह्याला सुद्धा कधीतरी प्रलयाला सामोरं जावं लागणार, हे सुद्धा अमर नाहीये. तर याच्यावरती राहणारा तू कसा अमर होऊ शकतो? आणि म्हणून तू पाहिजे ते माझ्याकडनं मागून घे. तुझा आत्ता जेवढं राज्य आहे तेवढ्यापेक्षा चौपट राज्य मी तुला देतो. तू या सगळ्या पृथ्वी अधिपती हो, सगळ्या पृथ्वीचा स्वामी हो, पण तुझे अमरत्व मागू नको, मी नाही देऊ शकतो. मग तो म्हटला, आता तुम्ही एवढी तपश्चर्या गेले, म्हटलं तुम्ही मला काहीच नाही देणार का? मग मी मागतो म्हटला, काय तर द्यायचं, ठीक आहे, तुम्ही मला अमरत्व देऊ शकत नाही ना. तर तो म्हटला, मग एक काम करा, आतापर्यंत मी माझ्या इतिहासात पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की विष्णू अवतार घेतात, राक्षसांना मारतात, अमुक अवतार घेतो, राक्षसांना मारतो, पण सगळे पुरुषच अवतार घेतात. मी आज तुम्हाला असं सांगतो की मला जर का मरण घ्यायचंच असेल ना, तर एखाद्या स्त्रीकडनं मला मरण घेऊ दे, मला कुठल्याही पुरुषाकडनं मरण नको. कारण असं मागण्या मागताना तो जर हसला, त्याला वाटतं आपण बरोबर मागितलंय, स्त्रीकडनं मरण येतोय. कारण त्याने कल्पना केली की मुळातच स्त्री म्हणजे अबला आहे, ती काय माझं करणार आहे, तिच्या शिकेत कधी आपण त्याने मला मारणच शक्य नाही, मला पाहूनच घाबरेल, ती मला मारायला माझा काय रूप, असा त्याने विचार केला. स्त्रीच्या शक्तीची कल्पना न करता महिषासूर बोलतोय. नारी शक्ती संवर्धन तेव्हा त्याच्या लक्षात आलं नाही किती महत्व आहे नारी शक्ती आहे.
मग ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे बाबा, तुझी जशी इच्छा तसं ठीक आहे, काय हरकत नाही. तुला जर का मृत्यू आलाच तर तुला अबला स्त्रीकडनंच मृत्यू येईल, काय काळजी करू. आणि झालं. मग लगेच ब्रह्मदेवाच्या चरणावरती नमस्कार महिषासुराने केला आणि महिषासुराचा ही कथा सुरुवात केल्याबरोबर हा जन्मेजय विचारतो, थांबा थांबा थांबा, तुम्ही पुढे जाऊ नका. हा महिषासूर म्हणता कुठून आला, कोणाचा मुलगा, कोणी त्याला जन्माला घातला आणि का तपश्चर्या केली त्यांनी एवढी मोठी, त्याचं काही सांगतो ना पूर्व इतिहास. तर म्हटलं थोडक्यात तुला सांगतो. धनुचे दानव, बरं का, हा दानव आहे. धनुचे दानव, दितीचे असुर, अदितीचे देव, अशी प्रत्येक सगळ्या काश्यपांच्या पत्न्यांकडे प्रत्येकी कसं वेगवेगळे वंश सुरुवात झाले. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला जर का आपलं गोत्र माहिती नसेल आणि जर का पूजेला कधी बसलात आणि गुरुजींनी विचारलं गोत्र काय तुमचं आणि आठवलं नाही, आता वेळासारखा हे काय करतात, नवरा बायको पूजेला बसले आणि म्हटलं सर तुमचं गोत्र काय आहे, हे काय का आपलं गोत्र, अरे म्हटलं ती दुसऱ्या घरात आली, तिचं गोत्र वेगळं होतं, आता तुमच्या घरात तुझं गोत्र लावते, तिला काय माहिती तुझं गोत्र. जर का गोत्र आपल्याला माहिती नसेल तर सरळ बेलाशकपणे काश्यप गोत्र लावायचं, लक्षात बिनधास्त करायचं. पण सगळेजण आपण काश्यपांची प्रजा आहोत, काश्यपांपासून आपली निर्मिती आहे. ज्यांना कुलदेव माहित नाही त्यांनी शंकर महादेवांना आपला कुलदेव मानावं. ज्यांना आपली कुलदेवी माहित नाही त्यांनी जगज्जननी पार्वतीला आपली कुलदेवी मानावं. लक्षात घ्या, या तीन गोष्टी लिहून घ्या, लक्षात ठेवा. कुलदेवी कुलदेव जर का माहित नसेल तर शिव पार्वतीला मानायचं आणि गोत्र जर का माहित नसेल तर काश्यप मानायचं. म्हणून या काश्यप धनुचे दोन मुलगे, त्याचं नाव, एकाचं नाव रंभ आणि एकाचं नाव करंभ, असे दोन पुत्र तिचे. या दोघांनी जन्म झाल्याबरोबर ठरवलं की आपण तपश्चर्या करावी. सगळ्यांना मोठेपण पाहिजे पण ते ऐकलं पाहिजे असं कोणी म्हणत नाही. आम्ही तपश्चर्या काय हे दोघं गेले तपश्चर्याला. दोघांनी दोन प्रकारच्या तपश्चर्या निवडल्या. एकाने अग्नी साधन निवडलं, अग्नीजवळ तपश्चर्या, आणि दुसऱ्याने पाण्यात जाऊन तपश्चर्या करायचं निवडलं. आणि मग दोघांनी पाण्यात मध्ये तपश्चर्या करायला सुरुवात केल्यानंतर इंद्राला नेहमी असं कोणी तपश्चर्या करायला लागल्यानंतर भीती वाटायला लागते. त्यामुळे इंद्र महाराज निघाले आकाशातनं, एकदम प्रगट झाले, एकदम मगरीचं रूप घेतलं. जिथे हा तपश्चर्या करत होता त्याला पाण्यामध्ये उभा राहून त्या अनुष्ठान सुरू केलं आणि रंभ जो होता त्याच नदीच्या किनाऱ्यावरती झाडाखाली अग्नी प्रज्वलित करून तिथे बसला होता. असे दोघे ते तपश्चर्या करतात. नदीमध्ये मगरीचं रूप घेतलं आणि पाण्यामध्येच त्या करंबाचं पाय पकडून त्याला मारून टाकलं. कारण का हा मोठा व्हायला नको तपश्चर्या करून त्याला जर का पुन्हा ब्रह्मदेवाने वर दिला तर इंद्राचं पद देईल म्हणून आता बसलंच. आणि पुढे कुठला तरी अवतार घेऊन याला मारण्यापेक्षा आत्ताच त्याला, म्हणून इंद्राने हे करून टाकलं. पुढे काय झालं की पुढे करंबाचा वध झाला. हा रंभ जो होता अग्निपाशी बसलेला, याला मात्र राग आला. तो म्हणाला की एकतर आम्ही कशा करता तपश्चर्या करतोय, आम्हाला कुठलं इंद्रपद नकोय, काहीच नकोय, आम्हाला पुढचा वंश निर्माण करायचा आहे आणि आम्हाला पुढे संतती पाहिजे म्हणून आम्ही तपश्चर्या करतोय. आम्हाला कशाला पाहिजे इंद्र, तरी या इंद्राने मारलं आणि उलटा आमचं तप पूर्ण होण्यापूर्वी मारलं. आणि मला जर का संतती आता झाली नाही तेव्हा मी या अग्नीमध्ये माझं स्वतःचं मस्तकच आता कापून आहुती देऊन टाकतो. नाहीतरी माझा भाऊ गेलाय, मी आता शस्त्र घेतो, माझं मस्तक त्या अग्नीमध्ये देतो. इतका तो गिरेला आणि तेवढ्यात असं काहीतरी उद्योग करणार, शस्त्र घेऊन आपलं हे कापणार आणि आहुती देणार. तेवढ्यात अग्निनारायण महाराज की जय, प्रत्यक्ष अग्निदेव तिथे प्रगट झाला आणि म्हणाले, अरे मूर्खा दानवा, तू हे काय करतोय, कशाला डोकं चाकतोय. तो म्हणाला की हे तुम्हाला घटना माहितीये, आम्ही संतती करतोय, हे व्रत करतोय आणि आम्हाला संतती पाहिजे म्हणून आम्ही उपासना करतोय. आम्हाला एकच गोष्ट द्या की हे देवश्रेष्ठा, जर का तुम्ही अग्निनारायण आमच्यावरती प्रसन्न आहात तर या संपूर्ण त्रैलोक्याला जिंकू शकेल,
सर्व शत्रू संहारक असा सर्व बलाढ्याचा मुलगा आणि मायावी की ज्याला कोणतेही रूप कधी घेता येईल असा सर्व शक्तिमान अंतर्बाह्य मला तुम्ही मुलगा द्या. आणि मग त्या अग्निनारायणाने त्याला आशीर्वाद दिला की हे पा म्हणे तुला मुलगा होईल याच्याबद्दल तू काही शंकाच बाळगू नको. थांबा, काही काळजी करू नको, तुला मुलगा होईल. आत्तापासून या क्षणापासून मी इथं गुप्त झाल्यापासून ज्या स्त्रीकडे तुला तू भाषेल आणि त्या जी तुला स्त्री आवडेल त्या स्त्रीपासून तुला जो मुलगा होईल तो मुलगा बलाढ्य तुला पाहिजे तसा निर्माण होईल. आणि हे सगळं होताना जी कोणी तुला स्त्री आवडेल तिच्याशी तू विवाह कर असं त्यांनी सांगितलं. पण झालं काय, अग्निनारायण गुप्त झाला त्यामुळे थोडासा तपश्चर्या पूर्ण झाली आणि आता म्हटलं मला वर वेळ आलेला आहे, आपण बघू का मला स्त्री शोधायला बाहेर पडायचं. पण नेमकी ती जी वेळ होती ती गोठ्यातनं म्हशी सोडण्याची वेळ होती. आणि म्हशी सोडण्याची वेळ असल्यामुळे काय झालं, म्हशी सोडल्या. त्याच्यातली एक म्हैस अत्यंत तरुण असलेली अशी एकदम पुढे आली. आता कुठली स्त्री याची दृष्टी त्या म्हशीवरती पडली आणि म्हणाला की हीच चांगली आहे. आणि एकदम झालं, तिने पण याच्याकडे बघितलं आणि तिच्याकडे बघितलं, दोघांना एकमेकांना आवडले आणि मग दोघे जण एकत्र राहायला लागले, एकत्र फिरायला लागले आणि त्यातनं प्रेम निर्माण झालं. और त्यातनं ती महिषी याच्याबद्दल गर्भवती झाली. अशी कथा पण येते माझ्या बदलते जसं आहे तसं मी तुम्हाला सांगतो. तर ती गर्भवती झाली आणि ही गर्भवती झाल्यानंतर पुढे एक दिवशी असं झालं की ही महिषी आणि हा रंभ दोघं जण काही फिरत होते इकडे तिकडे, एकत्रच राहायचे काय ते बरोबर पती पत्नी असताना. आणि एकत्र फिरता फिरता एकदम एक बलाढ्य असा चांगला त्यांच्याच याच्यातला एक रेडा आला तिथे. आणि त्याने बघितलं अरे ते काय दाम्पत्य, तिने कोणाशी लग्न केलंय, कोणाबरोबर फिरती. तो तिला सांगतोय का की हा नाही तुझा नवरा मी तुझ्या जातीतला आहे, मी तुझ्यासारखा दिसतो, माझ्या लग्न कर. हा काय तो नवरा आणलाय. म्हणून तो रेडा त्या एकदम त्या दोघांचं भांडण सुरू झालं. रंभ आणि हा आलेला रेडा तो म्हणतो ही पत्नी माझी आहे, तो म्हणतो नाही ही माझी आहे, मी तिला स्वीकारलेलं आहे. असं करता करता भांडण झालं. त्या भांडणामध्ये याच्याकडे खूप मोठ्या विद्या होत्या, शस्त्रास्त्र सगळं काही होतं. या विद्येने खरं तर त्या रेड्याला हा मारू शकला असता, पण तो काही त्याच्याजवळ शस्त्रास्त्र बाहेर काढण्याच्या आतच रेडा एकदम आक्रमक असतो. एकदम त्यांनी आक्रमण केलं त्याच्यावरती, त्याची शिंग त्याच्या पोटामध्ये खुपसली, त्याच्या रंगाला मारून टाकलं. तर त्याच्यापासून ही गर्भवती होती महिषी. आता मारून टाकल्यानंतर तो मेला, हा रेडा तिच्या मागे लागला. आता ती पळते पळते पळते, तिला वाटलं आता आपला नवरा तर गेला, आपल्याला वाचवणार कोण, तिचा त्याचा गर्भ माझ्या पोटात वाढतोय. तर ती पळत 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 जिथे रंभाने तपश्चर्या केली होती तिथेपर्यंत येऊन पोहोचली. त्या वडाच्या झाडाखाली ते यक्षांचं स्थान होतं आणि त्या यक्षांच्या स्थानामध्ये तिने त्या यक्षांची विनंती केली, मला वाचवा, मला वाचवा. तुम्हाला माहिती तुमच्या बरोबरच माझे पतिदेव इथे तपश्चर्या करत होते. ते म्हणाले काही हरकत नाही. त्या रेड्याला त्यांनी मारलं, तिला त्यातनं सोडवलं आणि त्याचं रक्षण केलं. कदाचित मारून टाकलं, हटवून दिलं, काही पण झालं. पण त्याच्यामध्ये काय झालं की आपला पती गतप्राण झालाय, तो गेला. म्हणून ती म्हणाले आता मला काही जीवन करायचं नाही आणि माझ्या पतीने अग्नी साधन केलेला अग्नी इथे आहे, त्याच अग्नीमध्ये मी पण प्रवेश करतो. म्हणून ती महिषी त्या अग्नीमध्ये प्रविष्ट झाली. आणि मग अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर घटना अशी घडली की अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्याबरोबर तिच्या पोटामध्ये वाढत असलेला हा जो महिषासुर, हा त्यातनं बालक एकदम जन्माला आला. एक नाही बरं, दोन बालक एका वेळेला जन्माला आले, जुळं झालं त्याच्याकडे. एक आला महिषासुर आणि जो तिचा रंभ नावाचा पती होता तो त्याला काही हिला सोडवे ना, त्यामुळे तोही तिच्या बरोबरच जन्माला आला. आणि त्या मुलगा माझा आहे, कारण तो सूर्याच्या तपश्चर्येने मला प्राप्त झालेला आहे. तुला दिग्विजय असा पुत्र होईल, तो वराने प्राप्त झालेला आहे. त्याचं रक्षण करण्याकरता म्हणून हा रंभ पुन्हा त्याच्या बरोबर जन्माला आला. असे दोन मुलं जन्माला आली. अर्थातच
तपश्चर्येने प्राप्त झालेला हा महिषासुर असल्यामुळे तोही तपश्चर्येला बसला आणि त्या तपश्चर्येने पुन्हा ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि पुन्हा अमरत्वाचा वर त्यांनी मागून घेतला. आणि झालं हा वर मिळाल्यानंतर सगळ्या या त्रिभुवनावरती या महिषासुराची सत्ता प्रस्थापित झाली या संपूर्ण भूमंडलावरती. आणि एक दिवशी त्यांनी असं ठरवलं, आता आपण इतकं सगळं मिळालं तर स्वर्गाकडे जाऊन आपण करू, ते पण आपलंच आहे. देवाचा जो मला कोणी मारू शकणार नाही, आम्हाला आहे स्त्री आहे कुठे तिथे, मला फक्त स्त्री मारू शकेल त्याला नक्की माहिती होतं. त्यांनी इंद्रावर आक्रमण केलं आणि इंद्रावरती आक्रमण केलं. सगळे देव युद्धाला उभे राहिले आणि युद्धाला उभे राहिल्यानंतर हा महिषासूर म्हणायचा, या विष्णूंना मी घाबरत नाही, कारण मला माहिती तो कपटीपणाने कोणतीही रूप घेतो, कोणतेही अवतार घेतो, तो काही अवतार घेऊ दे, रूप घेऊ दे, मी पण तितकाच मायावी आहे, मी त्याला घाबरत नाही. म्हणून साक्षात शंकर येऊ दे, विष्णू येऊ दे, इंद्र येऊ दे, ब्रह्मा येऊ दे, कोणी येऊ दे, माझ्यासमोर कोणी टिकणार नाही. म्हणून त्यांनी युद्ध करायला सुरुवात केलं. आणि युद्ध करायला सुरुवात केल्यानंतर हा इंद्र एकदम हवालदिल सुरुवातीला युद्ध केलं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा युद्धामध्ये आपण हरून जाणार, हे काही टिकणं याच्यासमोर काही शक्य नाही आपल्याला. आणि मग मात्र सगळ्यांनी विचार केला आणि हळूहळू घटना अशी घडायला लागली की त्या महिषासुराबरोबर चिक्षूर, बिडाल असे राक्षसही त्याच्याबरोबर होते, ताम्रासूर असे सगळे असुरही त्याच्याबरोबर युद्ध करत होते देवांची. आणि याच्यामध्ये देव हरायला लागले. विष्णू तर एकदा चक्र चालवून झालं, पण त्यांच्या लक्षात आलं ते चक्राचं काहीच काम नाही, याचं काहीच होत नाही त्या चक्राने. ते परत आलं. शंकरांनी आपला त्रिशूल चालवून बघितला, त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी विष्णू आपल्या वैकुंठात पळून गेले, शंकर आपल्या कैलासावरती पळून गेले आणि इंद्र कुठेतरी जाऊन लपून बसला. त्याला काय करावं, ब्रह्मदेवी हंसावर बसून पटापट त्या हंसाला गती देऊन तेही निघून गेले. आणि मग बाकीचे देव तर सगळे पळून गेले. आणि झालं मग स्वर्गातले सगळे देव पळून गेल्यानंतर स्वर्गावरती अधिपत्य महिषासुराचं. आणि या महिषासुराचं त्या स्वर्गावरती आधिपत्य निर्माण झाल्याबरोबर इंद्राचा ऐरावत त्यांनी घेतला. हत्ती, उच्चैश्रवा नावाचा घोडा, भास्कराची कामधेनू सगळं त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याचं राज्य तिथे प्रस्थापित केलं. सगळ्या साहित्याची जुळवाजुळव केली आणि इंद्राच्या सिंहासनावरती मोठा ऐटीत तो महिषासूर बसलेला. आणि मग मात्र हे सगळं झालं, आता काय करायचं असा सगळ्या देवांना प्रश्न. तेव्हा हे सगळे देव कुठे 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 लपले होते, पण एकदा हे सगळं निवडल्यानंतर हळूहळू कुजबुजायला लागले एकमेकांच्या मध्ये. आणि मग सगळे देव एकत्र झाले. ब्रह्मदेवांनी सगळ्यांना हळूहळू हळूहळू हळूच बोलवून घेतलं सगळ्यांना आणि सगळे देव हिमालयात कुठेतरी एकत्र झाले एका गुहेमध्ये. आणि त्यावेळेला ते ब्रह्मदेव म्हणाले, अरे देवेश्वरा, आपल्याला सर्वांनाच हा महिषासूर दानवाचा फारच उपद्रव झालाय. सर्व देव भीतीपोटी स्वर्ग सोडून निघून गेले आणि कुठेतरी भटकत बसले. इतकंच नव्हे तर या पृथ्वी तलावरती हवीरभाग, महिष आणि इतर दानवांना मिळतोय आणि लोकपाल सुद्धा त्याला शरण गेलेले आहेत. शंभूदेवांना सुद्धा काही त्याचा परिहार करता आलेला नाहीये. सगळं अशक्य आहे रे, काय करावं, आपण एकत्र जमूया, विचार विनिमय करूया. आणि सगळे देव एकत्र आले आणि सगळे देव, ब्रह्मा जातोय विष्णूंकडे, ब्रह्मा विष्णू मिळून शंकरांकडे जात आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकत्र विचार विनिमय करतायत. आणि तेव्हा लक्षात आलं, ब्रह्मदेव सुद्धा म्हणतायत की अरे माझाच आशीर्वाद आहे त्याला, मलाच माहिती, पण मी त्याला दिला तरी तपश्चर्या केली होती, मला काय माहिती बरोबर इंद्राचं राज्य हे करेल म्हणून. आता ह्याच्यात कसं सुटायचा विचार केला पाहिजे. आणि मग सगळे जण काही जे काही देव आहेत ते देव एकत्र आले आणि देव एकत्र आल्यानंतर विचार करतायत. आणि तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की आपल्याला एकच गोष्ट करता येईल. काय करता येईल? सगळ्या देवांनी एकत्र या आणि आपापल्या शक्तीला आवाहन करा, असं त्यांनी सांगितलं.
आणि मग प्रत्येक देवाने आपापली शक्ती तिथे आवाहन करायला सुरुवात केली. पहिले ब्रह्मदेवाने शक्तीला बोलवलं. हा जो कलश आपण पूजेला वापरतो की नाही, कलश असं म्हणतो त्याला आपण. तर देवांची शक्ती म्हणजे देवांची कला असते. जेव्हा या मंदिरामध्ये अशी मूर्ती प्रतिष्ठापन होते तेव्हा त्याच्या कला वर्धन केल्या जातात आणि जसं जसं त्याची पूजा होत जाते तशा या मंदिराच्या मूर्तीच्या या कला वाढत 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 जात असतात. आणि या ज्या कला आहेत अशा एका देवाच्या कला, अशा प्रत्येक देवाच्या कला म्हणजे त्यांची शक्ती आहे. एक दिवशी असं झालं की समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातनं अमृत निघालं. पण अमृत जे निघालं, आपण एखाद्या झऱ्यावर गेलो किंवा गाईचं दूध काढत असेल तर काय पात्र पाहिजे गोळा करायला, जा बाबा दूध घेऊन ये. पण कशात आणायचं, पिशवी वगैरे काही घ्याल की नाही, काही कशात आणायचं दूध, तर पात्र काहीतरी पाहिजे. म्हणून अमृत निर्माण झालं तर ठेवायचं कशामध्ये असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सगळ्या देवांनी आपल्या कला एकत्र केल्या आणि त्या अनेक कलांपासून जे पात्र निर्माण झालं त्याला म्हणतात कलश. आणि ते पात्र निर्माण झालं कारण त्या सगळ्या देवतांचा वास त्या पात्रामध्ये आहे आणि त्याच्यात अमृत भरलं गेलं. म्हणून आमच्याकडे प्रत्येक पूजेला कलश पाहिजेच. गृहप्रवेश करताना कलश, लग्नाला मागे वधूवरांच्या मागे करवली उभारली तिच्या हातामध्ये कलश, एखाद्या भिंतीवर एखादा रंग काढला, चित्र काढलं तरी आपण चित्र काढताना स्वस्तिक आणि कलशाचं चित्र काढतो. तर त्यामुळे या वेळेला जशा कला एकत्र आल्या त्याच वेळेला तशाच या कला सर्व एकत्र यायला सुरुवात झाली. आणि या कला एकत्र येता येता सर्वात सुरुवात पहिल्यांदा ब्रह्मदेवापासून, ब्रह्मदेवांच्या शरीरातूनच एक तेज बाहेर पडलं पहिल्यांदा. मग विष्णूंच्या शरीरातलं तेज बाहेर पडलं, मग शंकरांच्या शरीरातलं तेज बाहेर पडलं. सर्वांचं तेज हळूहळू हळूहळू हळू असं बाहेर पडायला लागलं. आणि हे तेज बाहेर पडता पडता अनेक, म्हणजे कल्पना करा तुम्ही, अंधार आहे आणि अंधारामध्ये एकाने बॅटरी लावली, दुसऱ्यांनी बॅटरी लावली, तिसऱ्यांनी बॅटरी लावली, कसं होईल, एकाचा प्रकाश, दुसऱ्याचा प्रकाश, तिसऱ्याचा प्रकाश, असं करता करता अनेक प्रकाशांचं एक वलय मोठं त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि ते तेज निर्माण झाल्यानंतर कोणालाच काही दिसायला काही काय निर्माण झाल्याचं एकदम तेज निर्माण झालं. आणि ते तेज निर्माण झाल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू ते तेज विरळ होत गेलं. आपण एखाद्या एक चित्रपटामध्ये पाहतो बघा, कसं एकदम कोणाची एंट्री दाखवताना असा अगदी प्रकाश येतो. आणि मग आपण महाभारत बघितलं असेल, रामायण बघितलं असेल, तर त्या आकाशात येताना आधी तेज, मग त्या तेजातनं ती व्यक्ती चालत यायची पुढे. कसं होतं की नाही, तसं ते तेज थोडंसं विरळ झालं आणि त्या विरळ झालेल्या तेजामध्ये हळूहळू देव बघतात काय 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 आहे. तर त्याच्यामध्ये हजारो हात असलेली देवी, हजारो नेत्र असलेली जगदंबा, हजारो हात असलेली जगदंबा त्यांना दिसली. पुन्हा ते निर्गुण बघतायत, पुन्हा निर्गुण बघतायत आणि पुन्हा निर्गुण बघता बघता त्यांना ती देवी 1000 हाताची पहिल्यांदा 108 हातांची दिसली. पुन्हा बघितलं त्यांनी तेव्हा तीच देवी त्यांना 18 हाताची दिसली. पुन्हा निर्गुण बघितलं तेव्हा तीच देवी त्यांना 4 हातांची दिसली. असं देवीचं दर्शन झालं. आणि मग ती देवी उत्पन्न झाल्यानंतर त्या देवीचं असं तेज होतं, त्या इतकी सुंदर होती दिसायला, साक्षात देवांच्या अंशापासून ती प्रगट झालेली. आता तुम्ही म्हणाला असं कसं घडलं, तर याला पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही लक्षात घ्या. मागे परवाच्या दिवशी गोष्ट सांगितली होती की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही जण त्या मणिद्वीपामध्ये गेले. त्यावेळेला देवीने आपापली एक एक शक्ती या तिघांना दिली की नाही, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पण तुझे आहे, तुझं पाशी परी जागा चुकलाशी. त्यांना विसर पडला होता की आपल्याला तिने शक्ती दिली आहे, ती आपल्या बरोबर आहे, आपल्याकडे आहे. बरेच लोकांना माहित नसतं, हनुमंताला माहित नसतं की आपण सहजगत्या इथं उडी मारू आणि पलीकडे लंकेपर्यंत जाऊ शकू. त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर पडलेला असतो. पण बाकीच्या लोकांनी त्यांना आठवण करून दिल्याबरोबर
हनुमंतांना ती जागृती येते आणि लक्षात येणार आहे नाही मला उड्डाण करण्याची माझ्याकडे शक्ती आहे आणि मग हनुमंत उड्डाण करतो। हे कसं आहे, तसं या देवतांच्याकडे शक्ती होती नव्हती असं नाही, पण त्यांना विसर पडला होता म्हणून त्या सर्वांनी आपली शक्ती प्रगट केली। म्हणजे काय अर्थ तुम्ही इथे घ्या, हे देश आला वगैरे इथे जरी कथा असली तरी एका अर्थाने असं घ्या, समूहाने जेव्हा आपण लोक एकत्र येतात, जेव्हा राष्ट्रावरती संकट येतं, जेव्हा या ब्रह्मांडावरती संकट येतं, त्यावेळेला मी कोण आहे, तू कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, तू कुठल्या जातीतल्या धर्मातला, असं कोणी विचार करत नाही। त्यावेळेला राष्ट्र शक्ती एकत्र येते आणि मग अनेकांची शक्ती एकत्र आल्यानंतर महाशक्ती निर्माण होते आणि मग सहजगत्या असुरांचा आणि शत्रूंचा पराभव होतो। हे ऐक्याचं प्रतीक आहे, यातनं राष्ट्र उभं राहतं लक्षात। म्हणून सर्वांनी एकत्र येऊन जगदंबिकेला आव्हान, आपल्या क्रांतिकारकांनी काय केले हेच तर केले ना, शिवाजी महाराजांनी काय केले, सगळ्या मावळ्यांना तर एकत्र केले, त्यांची शक्ती एकवटली गेली, तेव्हा अफजलखानासारखा शत्रू मारला गेलाय, तेव्हा शाहिस्तेखानाची बोटं तुटलेली आहे, शक्ती तर एकत्र केली ना त्यांनी आणि ती सुद्धा दराखोऱ्यातली, त्याची शक्ती एकत्र येणं महत्वाचं आहे। आणि जेव्हा अनेकांची आपल्या शक्ती एकत्र येते त्यावेळेला त्यातनं एक महाशक्ती निर्माण होते, याचा अनेक वेळेला इतिहासामध्ये आपण अनुभव घेतलेला आहे। तसं या देवतांना विसर पडलेला होता आपल्याकडच्या शक्तीचा, ब्रह्मदेवांनी फक्त त्यांना आठवण करून दिली आणि याच्यातनं स्त्रीचा तर त्या शक्तीचा अवतरली तिथे, ते शक्ती तिथे अवतरली आणि ती शक्ती कशी प्रगट झाली तर ती मूळची निर्गुण होती, चैतन्य रूपा होती, ती तेजो रूप होती। म्हणजे एखादा जर त्या निर्गुण आता समजा प्रकाश बॅटरीचा इथून तिथपर्यंत गेला तर त्या प्रकाशात आपण असं बोट घालू शकतो ना, पण तेजो रूपाने ती होती तिथे आणि जे निर्गुण रूपाचं तेज होतं त्याच्यातून ती सगुण रूपाने देवतांचं कल्याण करण्याकरता, मानवांचं कल्याण करण्याकरता तिथे अवतरली। अनादि निर्गुणी प्रगटली भवानी, अनादि निर्गुणी प्रगटली भवानी, अनादि निर्गुणी प्रगटली भवानी। अहं नैषासुर मर्दनाला गुणी, अहं नैषासुर मर्दनाला गुणी। तापाचे करावया गाडणी,
सुरमर्दिनी माता की. तर या देवीची स्तुती सगळ्यांनी केली आणि या सगळ्या देवांनी ठरवलं आता हिच्या हातात काहीच नाही, 18 हात नुसतेच आहेत, प्रत्येकाने एक एक शस्त्र देऊया तिला. म्हणून मग कोणी माळ दिली, कोणी शस्त्र दिलं, अशी सगळ्यांनी शस्त्र दिली तिला. आणि मग तिने शस्त्र घेतली सगळी आणि शस्त्र घेतल्यानंतर तिची स्तुती पण सर्व देवांनी केली. आणि मग ती देवी जगदंबा म्हणते, बाळांनो चिंता करू नका, मी आले आता तुमचं रक्षण करण्याकरता. त्या निर्बुद्ध महिषासुराला भुरळ पाडून त्याचा युद्धामध्ये कसे नाश करते तुम्ही फक्त बघा. माझं युद्धच तुम्ही बघायला जा. तुम्ही युद्ध करू नका, युद्ध मी करतोय आता, तुम्ही पहा. आणि एवढं करून ती देवांना पुढे सांगून लगेच तिला सिंह मिळालेला होता सागराकडनं, हिमालयाकडनं बसण्याकरता. असंच पाहिजे ना, देवी निर्माण झाली तिथे बसायला असंच पाहिजे. युद्ध करायचं, त्रिशूळ पाहिजे, तलवार पाहिजे, खडक पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे, सगळं पाहिजे तिला. बरोबर युद्धात जायचं तर ती सगळी तयारी देवांनी करून दिली तिला. आणि मग क्षणार्धात ती त्या सिंहावरती आरूढ झाली. 18 हातांची देवी, कल्पना करा तुम्ही कशी दिसते. 18 हातांची देवी सिंहावरती बसलेली आहे. आणि वायू वेगाने ती महिषासुरची नगरी होती ना, त्या नगरीच्या बॉर्डरवरती ती पोहोचली, तिच्या एका पर्वतावरती. आणि तिथे पोहोचल्यानंतर असंच हास्य केलं, इतकं हास्य केलं. हसल्यानंतर ते हास्य एवढं होतं, आवाज त्याचा की इकडे महिषासुराचे सगळे बसलेले होते तिथे एकत्र, एकदम हास्य असं ऐकायल्यानंतर अरे काय झालं. आणि त्या हास्याने नुसतं जो वायू व्हायला लागला, त्या हास्याने जमीन हलवायला लागली त्यांची. आणि त्याच्याही त्या वेळेला काय भूकंप झाला, काय झालं, एकदम कसं काय हलायला लागलं सगळं. आणि म्हणून एकाला त्यांनी सांगितलं की सारे बाबा बघून ये, कुठला आवाज येतो, कोण आले तो बघून ये. असं एका दुधाला त्यांनी आज्ञा केली महिषासुराने. मग ते गेला पळत गेला आणि बघतो तर काय अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, जिच्या गालाला खडे पडलेले आहे, सुंदर गुलाबी कांतीची आहे, शंख चक्र गदा याच्यापासून ते सगळे आयुध आणि स्मित हास्य करणारे. मगाशी आवाज वेगळा होता, एकदम स्मित हास्य दिसतं त्या दुधाला. आणि ते पाहून त्यांनी सगळं बघितलं आणि लगेच धावत आपल्या स्वामीकडे आला. अहो स्वामी महिषासुर, अहो तुम्ही काय सांगता, इतकी सुंदर स्त्री आहे, इतकी सुंदर आहे की मी तुम्हाला शब्दाने सांगू शकत नाही, इतकी ती सुंदर आहे. आणि काय स्मित हास्य करते आहे. मला तर क्षणार्धात असं वाटलं की तुम्ही लगेच तिकडे चला, कारण कदाचित तिचा जर का विवाह व्हायचा असेल तर तुमच्या इतक्या योग्यतेला वरच नाही या पृथ्वीवरती. आणि मग म्हणाला ठीक आहे. लगेच त्यांनी मंत्र्यांना आज्ञा केली, जा तुम्ही त्या चंद्रमुखीकडे जा आणि तिला वश करून कुठल्या तरी साम दाम दंड भेद काही करा, तिला घेऊन या इकडे. मी तिला स्वामीनी बोलवतो, माझी लग्न करतो मी तिच्याशी. आणि मग हे गेले तिथे मंत्री. आणि मग तिथे अगदी एकदम तिला बघितल्यानंतर एकदम गोड वाणीने त्याच्याशी ते मंत्री बोलतायत. त्या मंत्र्यांकडे बघून मग मोठी हसलेली देवी, असे मगाच हसलेली तशी हसली, एकदम स्माईल, स्मित हास्य. ते पण खूप झाले. अरे वा, आपल्याला हसती आपल्याकडे बघून, म्हणजे ती आपण म्हणून काय केलं म्हणून हे मंत्री बोलायला लागले. ते म्हणाले की सुंदर नयना तू कोण आहेस, कुठून आलेली आहेस, तुझ्या मनात काय आहे. आम्ही इथे महिषासुराचे आम्ही दूत आहोत, मंत्री आहोत. इथे सगळं महिषासुराचं राज्य आहे आणि ते आमचे स्वामी आहेत. आणि त्यामुळे हे मधुर भाषिणी तू कोण आहेस. आमच्या स्वामींचं जर का तू सौंदर्य बघितलंस ना तर ते इतके सुंदर आहेत महिषासुर दिसायला, तू म्हणशील की आत्ताच माळ द्या मला, मी लगेच घालते, इतके ते छान आहेत दिसायला. तर म्हणे आम्हाला तूच त्यांच्याकरता योग्य वाटते, पण म्हणे तुझी चौकशी केली पाहिजे ना काहीतरी, तू कोण आहेस काय. तेव्हा तिने स्मित हास्य करून तिने त्यांचं बोलणं सगळं ऐकलं की कुठल्या हेतूने आले, काय माझी ओळख पाहिजे का तुम्हाला. आणि ती लगेच म्हणली की हे पहा म्हणे, महामंत्री असतो तू त्या महिषासुराचा, मी तुला सांगते म्हणे मी कोण आहे. मी या जगाची जन्मदात्री महालक्ष्मी आहे. उत्तर दिलं.
आणि मी एकूण एक दैत्यांचा संहार करण्याकरता तिथे आलेली आहे. काही काळजी करू नको, सगळ्या दैत्यांना मी मारणार आहे. कारण यज्ञांपासून देवतांना ज्यांनी वंचित केलं, ज्यांनी स्वर्गाचं राज्य गिळंकृत केलं, अशा सगळ्या दैत्यांचा निपात करण्याकरता मी इथे आलेलो. स्पष्ट सांगितलं मी. असं नाही किंवा आले मग त्याला भेटायला पाठवा असं काही नाही. स्पष्ट जा, तो निरोप जाऊन सांगत्या महिषासुराला की मी याच्यासाठी आलेली आहे आणि माझ्याशी एक तर युद्ध कर, अन्यथा मला शरण ये आणि सरळ इथून पाताळामध्ये निघून जा आणि सुखाने राज्य कर. कुठल्याही शस्त्राचा मी तुझ्यावरती उपयोग करणार नाही, माझी शस्त्र माझ्याजवळ राहतील. पण जर का असं केलं नाहीस तर तुला युद्धाला आणि मुख्यत्वे प्राणाला मुकावं लागेल. सगळा स्पष्ट निरोप देवी पाठवते. आता दूत गेला आणि मग महिषासुराला आता काय करावं, तिने असं दिलं. आता दूतांना असा प्रश्न पडला, इतकी सुंदर स्त्री आपण बघून आलो, आपण काय हिशोब आणि आपल्या स्वामींना हे सांगायचं कसं, ती असं बोलतेय तुम्हाला मारायला आली, हे सांगायचं कसं. पण त्यांनी धाडस करून त्याला सांगितलं आणि मग नंतर याने विचार करता करता एक एक राक्षस असं म्हणायला लागले की आम्ही जातो आणि त्या देवीला वश करून आणतो. आणि मग पुढे ताम्र आणि बाष्कल आणि दुर्मुख असे राक्षस त्या देवीला विनंती करायला गेले. आणि त्या विनंती करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते देवीशी बोलायला लागले. हे पहा म्हणे सुंदरी, त्यांची वाक्य कशी आहेत बघायचं. संस्कृतचं तुम्हाला भाषांतर सांगतो. तो एक काम कर ना म्हणे, आमच्या धनीचे आहेत त्यांची सेवा कर. त्याच्यावरून तू एकदा जर का त्या धन्याची जर का आमची सेवा स्वीकारलीस तर तू या संपूर्ण त्रिभुवनाची स्वामिनी होशील. आणि मग मात्र ती म्हणाली त्रिभुवनाची स्वामिनी तो काय मला करणार, मीच त्रिभुवनाची स्वामिनी आहे, त्याच्या आधीच मी त्रिभुवनाची स्वामिनी आहे. आणि असं बोलल्यानंतर हा ताम्र तिथून पळून गेला. पुढे मग आता पहिल्यांदी आता काहीतरी युद्धच केलं पाहिजे म्हणून बाष्कल आणि दुर्मुख नावाचे दोन दैत्य या देवीशी युद्धालाच महिषासुराने पाठवून दिले. आणि ह्या दोघांना दैत्यांना पाहिल्याबरोबर त्या परत देवीला सारखी विनंती करतात, बघ तू अजून विचार कर कशाला युद्ध करायचं, तू इतकी सुंदर दिसायला, तुझ्या हातात शस्त्र शोभा देत नाही का, तुझ्या हातात फुलांची माळ पाहिजे, मोगऱ्याची फुलं पाहिजे तुझ्या हातामध्ये, कमळाचं फुल पाहिजे तुझ्या हातामध्ये. हे काय म्हणे, तू पुष्पवृष्टी आमच्यावर करायच्या ऐवजी शस्त्रगती चालवत बसली आहेस, हे तुला शोभत नाहीये, तू शस्त्र नको चालू. आणि ती म्हणाले, अरे मूर्खांनो तुम्ही बडबडत काय बसलाय, तुम्ही युद्धाला आलाय ना, युद्ध करा. आणि मग त्या दोघांनी एकदम ते दैत्य पण संतापले, ते दोघांना बाष्कल आणि दुर्मुख आणि त्या देवीवरती चालून गेले. देवीने पण गर्जना केली आणि बाष्कल आणि दुर्मुख या दोघांचं युद्ध सुरू झालं. आणि त्या बाष्कल आणि दुर्मुख या दोघांनाही तिने ठार मारलं. एकाचं तर मूर्खच उडवून टाकलं, तर दुसऱ्याला त्रिशूळ भोसकून मारून टाकलं. एका हाताने त्रिशूळ, दुसऱ्या हाताने त्याचं मस्तक, एका हाताने त्याचं एका सत्कल त्याच्यावरती तलवारी करायला चालून टाकला. मूर्त धरायचं वेगळं झालं. तुम्ही बघता की नाही, देवीची मूर्ती त्याच्या हाताला सहाय केली, मस्तक धरलं नाही बघा. मग चिक्षुर नावाचा एक दैत्य गेला, तो पण तिला विचारा समजावतोय, त्याचंही काही तिने ऐकलं नाही. आणि असं करता करता अनेक दैत्य पाठवले त्यांनी, पण सगळेच जण पराभूत होऊन परत आले. उलट असं व्हायला लागलं की महिषासुर जो दैत्य तिथे पाठवतोय तो पराभूतच होऊन येतोय. आणि मग शेवटी त्यांनी असं सांगितलं की आता मी स्वतःच जातो त्याची युद्धाला. आणि म्हणून महिषासुर महाराज निघाले युद्धाला. आणि त्यांनी सांगितलं दूतांना की माझा रथ सजवा, चला मला युद्धाला जायचंय. या रथाला काय होतं माहितीये, त्यांनी काय सांगितलं, 1000 गाढवं जुंपली रथाला आणि महिषासुर महाराज निघाले. ध्वज पताका शृंगार केलेला असा तो रथ तिथनं निघाला. आणि त्या जवळ त्या युद्धभूमीवर येताना त्यांनी लांबून पाहिलं की सिंहावर बसलेली ती दिसते 11 हातांची सुंदर युवती आणि अतिशय सुंदर रूप देवीचं. ते पाहून हा एकदम म्हणाला, हिच्याशी युद्ध करायचं मला. त्याच्या हातातलं शस्त्रच घेऊन पडलं. तो म्हणाला, हिच्याशी युद्ध नाही, मी हिच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि तो एकदम तो म्हणाला, नाही इथे महिषासुराचं रूप इथे कामाचं नाही,
त्यांनी लगेच महिषासुराचं रूप टाकून दिलं, एका सुंदर तरुणाचं रूप घेतलं आणि तो त्याच्यासमोर प्रगट झाला आणि तो म्हणायला लागला, हे देवी, नेहमी जग हे बदलत असतं, स्त्री असो अथवा पुरुष असो, मनातून प्रत्येक जण सुखाचा अभ्यासच करत असतो. तो जाऊन तिथं उभा राहिला बरं देवी समोर आणि देवीलाच सांगायला लागला, आणि तू एवढी सुंदर आहेस तर तू लग्न कर माझ्याशी, संपूर्ण त्रिभुवनात माझी सत्ता आहे, आपण दोघं अत्यंत आनंदाने राहूया. अहो, शंकराला जशी पार्वती, विष्णूला जशी लक्ष्मी, ब्रह्मदेवाला जशी सावित्री, तशी तू मला, असे आपण शक्तियुक्त राहू आणि या सगळ्या देवांवरती आपण विजय मिळवू. आणि तो म्हणतो, असा वेडेपणा करू नकोस, तू तरुण आहेस आणि तरुण मुलींनी जर का योग्य वयामध्ये जर का लग्न केलं नाही ना, हा महिषासूर देवीला उपदेश करतो. ते महिषासुराने सांगितलं, लक्षात ठेवा, कदाचित ते वाक्य आपल्याला सुद्धा आजही लागू पडेल. मी काल सांगितलं नाही का, एकावर आठ कन्यादान, दोनावर आठ कन्यादान, तीनावर आठ कन्यादान. हा महिषासूर सांगतोय की तरुण मुलींनी योग्य वेळेला विवाह केला पाहिजे, योग्य वेळेला वर शोधला पाहिजे. तिने एकटीने राहू नये. तू अशी एकटी कशी राहणार या जगामध्ये? तू माझ्यासारखा तुझ्या इतक्या शस्त्रास्त्र झालेली सुंदर स्त्रीला माझ्या इतका नवरा श्रेष्ठ नाहीच आहे या जगामध्ये कोणी. कारण देव तर श्रेष्ठ आहेत, सुंदर आहेत, पण ते हारले, त्यांना मी जिंकलेलं आहे, त्यामुळे माझ्याशिवाय तुला कोणीच नाहीये. आणि असा जर का वेडेपणा करशील तर या महिषासुराने देवीला उदाहरण दिलं की एक मंदोदरी नावाची एक ऋषींची मुलगी होती, रावणाची मंदोदरीने काही उदाहरण दिलं. त्या मुलीने योग्य वेळेला विवाह केला नाही आणि म्हणून तिचा विवाह एका ती म्हणली, मला विवाह करायचाच नाहीये म्हणून. सारखं वडील म्हणायचं, लग्न कर लग्न कर लग्न कर. झाली 20 वर्षाची, 22 वर्षाची, 25 वर्षाची, 30 वर्षाची, लग्न नाहीच म्हणायची. आणि शेवटी काय झालं की शेवटी शरीर आहे, मन आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रेम आहेच प्रत्येकाच्या ठिकाणी. आणि मग एकदा अशी ती कुठेतरी वनामध्ये गेली, तिने अशा अनेक पतिपत्नीच्या जोड्या तिथे आलेल्या बघितल्या आणि एकटीच होती मनामध्ये. तिने विचार केला की मी एकटीच, सगळ्यांना जोड्या आहेत, मला कोणी नाही जोडीदार. आणि मग तिला वाटलं की आता आपण कोणाचे तरी लग्न करावं. लगेच बाबांनाच तिने सांगितलं, मला लग्न करायचंय. मग आत्ता जो कोण उपलब्ध वर असेल तो मला चालेल, मी आता पत्रिका बघणार नाही, रूप बघणार नाही, रंग बघणार नाही, काही नाही. मला जो असेल तो लग्न करा, तो माझ्यापेक्षा लहान असो मोठा असो, आता मला लग्न करा, म्हणजे कुठलाच मी नियम बघणार नाही. आणि तिने एका फसव्या मुलाशी लग्न केलं आणि मग त्याने तिला फसवलं. त्यामुळे ती नंतर फसवल्यानंतर तिला तो सोडून निघून गेला आणि तिचा उपभोग घेऊन, आणि नंतर त्या बिचाऱ्याने विचार केला की आता एकतर आत्महत्या तरी करावी, नाही तर असाच वनामध्ये राहून कंदमुळं खाऊन आयुष्य संपवावं, असं म्हणून त्या मंदोदरीचं आयुष्य विफळ गेलं योग्य वेळेला लग्न न केल्यामुळे. म्हणून मी तुला सांगतोय, तू सुंदर बदला, माझ्याशी लग्न योग्य वेळेला कर, आपला संसार चांगला होतो. असं तो त्या पटवून दिलं उदाहरण. ती म्हणाले, अरे मूर्खा, महामूर्खा, तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोय? लग्नाचं हे कोणाला हे देतोय? उगाच एखाद्या मुंगीने म्हणावं का मला हत्तीशी लग्न करायचं म्हणून? मुंगीने म्हणायचं का हत्तीला की माझ्याशी लग्न कर म्हणून? कोणाचे लग्न आणि कोणाला मागे घालतोयस तू? तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोय? असं करता करता ती म्हणाली, एकच मी तुला आता शेवटचं सांगते, अजूनही विचार कर, काही तुला सेकंद मिनिट तुला देते. एक तर तू या पाताळामध्ये निघून जा, सगळं देवांचं राज्य देवांना देऊन टाक, मानवांचा मानवांना देऊन टाक आणि पाताळामध्ये चालता हो आणि तिथे सुखाने राहा, माझी कृपा तुला देते, खाली राहा निवांत. वाटत आहे, अन्यथा जर का युद्ध करशील माझ्याशी तर मात्र मी तुझा नाश केल्याशिवाय सोडणार नाही तुला. मी त्याच्याकरताच इथे प्रगट झालेले आहे आणि मग मात्र तुझा संहार करूनच मी शांत बसेन, त्याशिवाय मी शांत होणारच नाही. मग आत्ताच माझं सौंदर्य बघतोय, मग तू माझा राग बघशील, मी कशी आहे ते तुला कळेल. त्याला वाटत होते की हास्यवदना सुंदर आहे. मग मी म्हणाली, माझं सगळी रूप तुला मी दाखवेन. तो म्हणाला, मी पण तुला रूप सगळे दाखवेन, कारण मी पण मायावी आहे, मला पण सगळे माया येतात, अवगत वाटेल ते रूप घेऊन मी त्याच्याशी युद्ध करू शकतो. ती म्हणाली, माझा वेळ का लावतोय, का सुरू येतं तदाना
तर मायावी हा राक्षस असल्यामुळे याने काय केलं, त्यांनी एकदम वेगवेगळी रूप घ्यायला सुरुवात केली. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा एका मोठ्या हत्याराचं रूप घेतलं आणि युद्ध करायला तो देवीवर धावून गेला. असं करता करता सिंहाचं रूप घेतलं. देवी मुळातच सिंहावर बसलेली होती. तो सिंह हा सिंह दोघं समोरासमोर आले. त्याच्यानंतर हा म्हणला की सिंह माझ्यापेक्षा बलाढ्य आहे, मग सिंहापेक्षा मोठा कोण प्राणी आहे त्याचं रूप त्यांनी घेतलं. आणि सरते शेवटी तो म्हणला या सगळ्या रूपांचा या देवीसमोर काही उपयोग चालत नाही, माझं मूळ रूप जे आहे त्याच्यात मी आलो म्हणजे मला बरं वाटेल का देवीशी युद्ध करायला. म्हणून त्यांनी शेवटी महिषाचं रूप घेतलं आणि महिषाचं रूप पूर्ण घेतल्यानंतर तो देवीवरती आणि त्याचा असा आक्रमक पायाने तो जमीन उकरायला लागला. डोकं त्या जमिनीमध्ये धरून जमीन शिंगाने उकळतोय आणि एकदम त्याच्या नाकातून तोंडातून सगळीकडनं गरम गरम वाफा येत आहे आणि प्रचंड गर्जना तरी त्या युद्धाच्या भूमीवरती गेली त्या महिषासुराने. आणि देवीने त्याच्याकडे बघितलं, अरे तू काय गर्जना, तुझ्यापेक्षा माझी गर्जना मोठी. ओ देताना दिल देताना तीन देवीने पण गर्जना केली. सिंहावर बसलेली देवी आहे. आता ती पुढे येते आणि महिषासूर पुढे येते. पहिली गाठ कोणाची पुढे माणसाच्या सिंहाचीच त्याचीच गाठ पडणार, पण देवी मागली आहे. त्यामुळे पहिली सिंहाची त्या रेड्याची गाठ पडली. हा आला एकदम त्या सिंहाच्या समोर आणि तलवार उघडली त्या सिंहालाच मारण्याकरता. सिंहाने फक्त छोटीशी उडी मारली, एकदम त्याच्या पोटालाच दोन्ही पंजे लावले आणि खरकन एकदम ओढलं. अंतर घरासारखा त्याचा कोपरात बाहेर. आता म्हटलं काय तो उभा राहिला, हा त्याच्या पोटावर मारतोय, तेवढ्यात हा म्हटला नाही आपलं देवीवरती वार करायचा. आणि म्हणून त्या देवीवरती त्यांनी शस्त्र उगारलं आणि तलवार उगारून देवीवरती तो आता घात करणार. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आपण महिषासुराला पुन्हा मूळ माणसाच्या रूपात आलं पाहिजे असं. म्हणून त्या दोन्ही संभ्रमामध्ये देवीच्या पण लक्षात आलं की हा पण काहीतरी रूप बदलतोय. आणि हा रूप बदलता बदलता तो महिषासुराच्या रूपातनं मानवामध्ये येतोय आणि तो अर्धा त्या मानवाच्या शरीरात गेल्याबरोबर देवीने मस्तकच पकडलं आणि एकदम आपलं खडक काढलं आणि त्या मस्तकावरती खरकन चालवून टाकलं. महिषासुराचा धड वेगळं झालं आणि हे वेगळं झालं.
मातीमध्ये पण म्हणतो दुर्गे दुर्गे बाई जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ही जगदंबा. आणि या देवीने त्याचा मूर्त घाला वेळ नारळ फोडायचे बरं का फोडले ना. 5 नारळ सगळे प्रत्येक दैत्याचा एक तर देवीने पेशवाई त्याच्या घरामध्ये बसला मूर्ती त्याचं घरा वेगळं केलं आणि तो महिषासूर मोठी गर्जना करून जमिनीवरती धाडकन कोसळला. सगळ्या देवांना फार अत्यंत आनंद झाला. महिषासूर मारला गेला, अनेक दैत्य मारले गेले, देव सगळे आकाशामध्ये जमले आणि जगदंबेचा जय जयकार केला, आई भवानीचा जय जयकार केला. आणि आई भवानीचा जय जयकार करून सगळ्यांनी या भगवतीवरती पुष्पांजली हे केली. आणि या सगळ्या युद्धाचा परिपाक म्हणून आपण शारदीय नवरात्र साजरं करतो. आज अनेक महिषासूर या पृथ्वी तलावरती आहेत, देहरूपाने पण आहेत आणि अंतररूपाने पण आहेत. असं अनेक महिषासूर या देवीला संपवावे लागतात कायम. म्हणून असे जेव्हा अति दैत्य होतात, अति भूमीला त्यांचा भार होतो, त्यावेळेला आपण भुवनेश्वरी म्हणून जर का हाक मारलं तर ती जगदंबा येते, प्रगट होते आणि या सगळ्या असुरांपासून आपलं रक्षण होतं. आणि म्हणून जगदंबेची कृपा आपल्यावरती व्हावी अशी आपण या जगदंबेला प्रार्थना करूया. सर्व मंगल मांगल्य